शेतकऱ्यांसाठी होत्या। महा डीपीटी अंतर्गत अवजारे खरेदी, ट्रॅक्टर खरेदी, बियाणे खरेदी, विहीर योजना, या सगळ्या योजनांचे पैसे लाडकी बहिणीच्या नावावर खाऊन टाकले यांनी। 7-7, 8-8 महिने शेतकरी चक्रा मारतोय। विहिरीचे कामे पूर्ण झालेले बांधकाम करून 7-7, 8-8 महिने झाले, पैसे नाही यांच्याकडे। ट्रॅक्टर खरेदी करायला लावलं याने शेतकऱ्यांना, त्यांच्या अनुदान देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही। लाडकी बहिणीकडे सगळे पैसे वळवले। लाडकी बहिणींना किती 1500 रुपये देऊन आपल्या शेतीमालापासून हजारो रुपये वसूल करतायत। आपल्या पोरांना शिक्षण देत नाही, रोजगार नाही, हे आपण विचार करत नाही। माझ्या लाडक्या बहिणीनं, आया बहिणीनं तुम्हाला विनंती आहे, त्या 1,500-1,500 रुपयामध्ये आपलं कुटुंब चालत नसतं। आज देतील, उद्या देणार नाही। कालच पेपर मध्ये बातमी आली, 90 लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात आलं। तसंच पीएम किसान अंतर्गत सुद्धा पहिल्यांदा आम्ही शेतकऱ्यांना 2,000 देतो म्हणे, वर्षाला 6,000 देतो म्हणे, आणि सगळ्या शेतकऱ्यांना त्यांनी दिलं 2,000। त्याच्यानंतर कपात करत 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 आता 20% सुद्धा शेतकऱ्यांना ते 2,000 भेटत नाही। तसंच लाडकी बहिणीचं सुद्धा होईल। त्यामुळे या आमिषाला बळी पडू नका। आपल्या वृद्धापकाळ योजना ती बंद पडताय, त्या म्हाताऱ्या लोकांना पेन्शन भेटत नाही, तिकडचे पैसे सगळे इकडे उचलून टाकले। आपल्या शाळेच्या पोरांना गणवेशाचे जे पैसे होते ते पैसे सगळे उचलले आणि इकडे टाकले, इकडे आमदार फोडण्यासाठी वापरले, इकडे आमदारांना ऐश आराम करण्यासाठी पुरवलं। तुमच्यासाठी हे सरकार नाही। त्यामुळे येणारे दिवस हे आपल्यासाठी धोक्याची घंटा बनलेली आहे। आपल्या आजूबाजूला सगळं घडतंय। तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं, सागबाऱ्यामध्ये, इथं नंदुरबारच्या आपल्या भांगडा या परिसरामध्ये मोठमोठ्या चाऱ्या खोदून टाकलेल्या आहेत। गुजरातमध्ये सरसकट आता आपल्या वनजमिनी ताब्यात घेण्याचे काम सुरू झालेलं आहे। जिथे एकजूट नाही, तिथे हे फॉरेस्टवाले, हे सरकार आपल्या आदिवासींच्या जमिनी हिसकावून त्यांना विस्थापित करत आहे। आणि हे सागबारा मांडवीकरचे कोण आहे? कोण आदिवासी आहे? या उकाई धरणामध्ये हजारोच्या हजारो आपल्या आदिवासांना विस्थापित केलं। ना जमिनीचा मोबदला दिला, ना घराचा मोबदला दिला। हजारोच्या हजारो कुटुंबे बेपत्ता झाले। त्याच्यातले काही वाचले आपले आदिवासी जे स्थायिक झाले। या लोकांनी पोट भरण्यासाठी आपल्या जवळच्या वनजमिनी पकडल्या आणि त्या जमिनीवर काही उदरनिर्वाह त्यांचा चालत होता। त्यांना सुद्धा त्या तिथून विस्थापित केला आणि त्यांच्या जमिनीवर मोठमोठ्या भांडवलदार, सुरत, अहमदाबाद इकडचे गुजराती व्यापारी तिथं जात आहेत आणि आपल्या आदिवासी दिवसा ढवळ्या मरत आहेत, पण ना कुणाला पडलेली आहे। यासाठी प्रिय भवानी बहिणीनो, आपल्या जलजंगल जमिनीचा हक्क मिळवता आपल्याला आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, बेरोजगारांच्या नोकरीसाठी सुद्धा आपल्याला मैदानात उतरावं लागेल। परवा नंदुरबार मध्ये एक आम्ही निवेदन दिलं, कलेक्टर मॅडम आणि सीओ यांना सगळ्यांना 6 महिने आरोग्य कर्मचाऱ्यांना पगार नाही। जे आपल्या आरोग्याची काळजी घेतात त्याच कर्मचाऱ्यांना बिचाऱ्यांना पगार नाही। त्यांच्यासाठी आपण संघर्ष केला, आता त्यांना ते पगार मिळण्याची चिन्ह दिसत आहे। तर असं हे सरकार एका बाजूला सगळ्यांना वेठीत धरत हुकुमशाही पद्धतीने हे सत्ता हे चालवत आहे। मी जास्त लांब जात नाही, आता तुम्हाला जवळ सांगतोय 5 माऊली पासून पूर्ण कोंडेबारी पर्यंत जे जंगल आहे वरती आणि खालचं आमचं
देवीपाड्यापर्यंत मोरकरंजा तिकडे पानबारापर्यंत खडकी पिंपळा या गावाचे जे जंगल आहे ते जंगल उदंचल कंपनीला या फडणवीस सरकारने 8,000 कोटी मध्ये विकून टाकला आहे. आता थोड्या दिवसात यांचे सर्वे सुरू आहे, त्यांचे ड्रोनद्वारे सर्वे झालेले नाही. आता ते जमिनीवरती सर्वे करतील. जर आपण विरोध केला तर ते डायरेक्ट कंपन्या पोलीस इथं पवन चक्कीवाले भाडोत्री पोलीस आणले होते आणि आपल्याच काही काम गुंड लोकांना बोलून आपल्या लोकांवर हल्ला केला होता. तसंच आपल्या गावातले आपल्या मध्येच काही विरोधक असतात, राजकारणी लोक त्यांना गोळा करतील आणि तिथं त्या कंपनीचे ते कामे सुरू करणार आहे. यासाठी